हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर मी कोमल हाऊस ऑफ क्रिएशन या व्लॉगमध्ये खूप सारे असे तुमच्या मनापासून स्वागत करते. तर बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला तर तो लगेच तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी घेतलेला आहे एक बाऊल. तर आता त्या बाऊलमध्ये मी टाकणार आहे 1 ते 1.5 ग्लास पाणी. तर हे जे सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही हे स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा करून ठेवू शकता. तर हे खूप छान आणि खूप ठिकाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा यूज करणार आहोत. तर इथे बघा, मी 1 चमचा घेतलेली आहे ती निरमा पावडर. आता कम्फर्ट तर हे प्रत्येकाच्या घरी असतंच. तर निरमा पावडर टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे ते कम्फर्ट. तर इथे बघा, जर तुम्ही कम्फर्ट यूज करत नसाल तर इथे तुम्ही शॅम्पू वापरू शकता. पण नॉर्मली कम्फर्टचा वास जो आहे तर तो खूप वेळ राहतो, त्याचा जो फ्रेग्रन्स म्हणूया तर तो खूप वेळ राहतो आणि खूप स्ट्रॉंग किंवा खूप छान असतो. तर रूम पण त्याने खूप फ्रेश वाटते. किंवा तुम्ही जर किचनमध्ये हे सोल्युशन जर यूज केलं तर किचनसुद्धा खूप छान चमकेल आणि खूप छान फ्रेग्रन्समध्ये राहील. तुम्हाला एक्स्ट्राचा असंही रूम फ्रेशनर यूज करावा लागणार नाही. तर बघा, हे जे सोल्युशन आहे तर हे 2 जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते मी छानपैकी आता मस्त हाताने मिक्स करून घेणार आहे. तर बघा, ते मिक्स करून झाल्यानंतर तुमचा जो किचनचा नॅपकिन आहे किंवा जो टॉवेल आहे किचनचा तर तो आपल्याला त्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. आणि भिजवल्यानंतर छान प्रकारे असा पिळून घ्यायचा आहे, की जेणेकरून त्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही. तर याचा आपण कुठे आणि कसा आणि कशासाठी उपयोग करणार आहोत हे बघणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला ही टिप कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. किंवा व्हिडिओ कुठून बघताय हे सुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मलासुद्धा समजेल की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय किंवा माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत. तर बघा, आता याचा आपण कुठे कुठे यूज करणार आहोत. तर बघा, किचन ओटा आपण जेव्हा क्लीन करतो तर किचन ओटा क्लीन करून झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही त्यावरून जो आपला नॅपकिन आहे तर तो अशा प्रकारे फिरू शकता, की जेणेकरून तुमच्या किचनमध्ये जो फ्रेग्रन्स आहे किंवा किचनमध्ये खूप फ्रेश वाटेल. तर गॅससुद्धा त्याने तुम्ही पुसू शकता, काय हरकत नाही, कारण आपण त्यामध्ये निरमा टाकलेला आहे. तर त्यामुळे खूप लवकर असे जे त्याच्यावरचे डाग आहेत ते खूप क्लीन होतात. आणि या प्रकारे तुम्ही स्टाईलसुद्धा क्लीन करू शकता. किंवा तुमच्या किचनमधले जे फर्निचर आहे तर ते फर्निचरसुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता. तुमच्या किचनमध्ये जर फर्निचरची कॉकरी असेल तर ती कॉकरीसुद्धा तुम्ही या सोल्युशनने क्लीन करू शकता. तर खूप छान प्रकारचा फ्रेग्रन्स राहतो घरामध्ये. तर बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये अशा बरण्या असतात, आपण काही ना काही घेतो किंवा काहीतरी घेऊन येतो. तर लिंबू जे आहेत तर ते बघा, कॅरी बॅगमध्ये ठेवले तर ते खराब होतात आणि तसेच जर फ्रीजमध्ये ठेवले तर ते खूप लवकर सुकून जातात. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कंटेनरमध्ये किंवा बरण्यामध्ये अशा प्रकारे जे लिंबू आहेत तर ते स्टोअर करू शकता. तर इथे बघा, माझ्याकडे तर ही छोटीच बरणी आहे. तर मी मोठे मोठे जर लिंबू असले तर 2च ठेवते आणि छोटे जर असले तर 3-4 इझिली त्यामध्ये बसून जातात. तर अशा प्रकारे तुम्ही लिंबू स्टोअर करू शकता. तर असे तुम्ही जर लिंबू स्टोअर केले तर ते खूप दिवस फ्रीजमध्ये एकदम ताजे आणि टवटवीत राहतात, अजिबात सुकत नाही किंवा मग वाळत नाहीत. तर ही ट्रिक कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघा, पुढची जी ट्रिक आहे ती आहे मिक्सरच्या भांड्यासाठी. तर बघा, आपण मिक्सरचं भांडं घासलं तर खालून ह्या प्रकारे असं ते खराबच राहतो. तुम्ही किती क्लीन केलं तरी तर ते खूप म्हणजे म्हणाल तसं क्लीन होत नाही. तर हे पाण्याचे जे डाग आहेत तर ते कसे क्लीन करायचे किंवा कसे क्लीन करता येतील. तर बघा, असं जर भांडं राहिलं तर ते खूप जाम होतं किंवा लवकर खराब होतं. तर घरच्या घरी खूप छान आणि सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे, की जेणेकरून आपण ते क्लीन कसं करू. तर इथे बघा, मी घेतलेलं आहे पेपर. तर पेपरचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, जर न्यूजपेपर नसेल तर तुम्ही नोटबुकचे जे पेजेस असतात आपले रफवाले किंवा मग जे रायटिंग करून झालेले आहेत तर ते पेजसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आणि हे जे आहे हार्पिक तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. तर बघा, किचनमध्ये पण हार्पिकचे खूप सारे असे उपयोग होतात. मी हार्पिकचा एक सेपरेट असा व्हिडिओ केलेला आहे, तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की बघा. तर हे जे हार्पिक आहे तर ते मी सेपरेट असं किचनसाठीच ठेवलेलं आहे. दोन्ही कॉमन करत नाही मी, टॉयलेटमध्ये वेगळा असतं. तर बघा, हा जो ब्रश आहे तर तो न वापरायचा ब्रश आहे. तर त्या ब्रशने मी ते एकत्र करून घेत आहे, कारण हार्पिकमध्ये केमिकल असतं त्यामुळे डायरेक्ट हाताने ते
मिक्स करायचं नाही आहे. काहींना ॲलर्जी होती. जर तुम्हाला हाताने करायचं असेल तर तुम्ही हातामध्ये हँड ग्लोव्ज घालू शकता. तर बघा अशा प्रकारे आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ठेवून घ्यायचे आहे, जे ओले झालेले आहेत न्यूजपेपर. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये ठेवून ते छान प्रकारे असे फिरवून घ्यायचे आहे की जेणेकरून ते जे हार्पिक आहे तर ते मिक्सरच्या भांड्याला सगळीकडून लागलं जाईल आणि त्यावरती जे पाण्याचे डाग आहेत किंवा जो थर जमा होतो पाण्याचा तर तो खूप पटकन निघला जातो आणि खूप छान प्रकारे क्लीन होतो. तर अशा प्रकारे तुम्ही जे मिक्सरचं भांडं आहे तर ते क्लीन करू शकता. तर बघा आपल्याला त्यामध्ये फक्त ते जो पेपर आहे तर तो फक्त या पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे. तर बघा तुम्ही यामध्ये जर डायरेक्ट हार्पिक यूज केलं तर हे स्टीलचं भांडं आहे तर ते नंतर काळं पडतं. तर त्यामुळे तुम्ही न्यूजपेपरवर टाकून नंतर ते न्यूजपेपर त्यामध्ये ठेवायचं आहे की जेणेकरून आपलं जे भांडं आहे त्या भांड्यालासुद्धा काही होणार नाही आणि ते भांडंसुद्धा छान प्रकारे क्लीन होईल यासाठी. तर बघा 5 ते 7 मिनिट असं फिरवल्यानंतर मी आता भांडं जे आहे तर ते वॉश करून घेतलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता पहिल्यांदा आणि आता खूप छान रिझल्ट आहे किंवा फरक पडतो. तर या पद्धतीने तुम्ही नक्की क्लीन करून बघा. तर ही जी ट्रिक आहे तर ही फक्त प्लास्टिकच्या भांड्यावरतीच करा. स्टीलच्या भांड्यावरती जर तुम्ही केली तर ते स्टीलचे भांडे जे आहेत तर ते काळे पडतात लगेच. तर ही ट्रिक कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.